एकाचं 2, दोनाचं 4 हे सगळं आपला कार्यक्रम आपण आता हा खूप छोट्या स्तरावर घेतो. बुबू काय रे बाळा हे गाणे कुठं लोळून आलं तू? पट आवरले ना, माझे फ्रेंड येतात मला सोडवायला. ओम नमः शिवाय माझ्या यूट्यूब फॅमिली. कसा आहात तुम्ही? ठीक असाल, मस्त असाल, मजेत असाल, मी पण मस्त आहे. बुबू काय रे बाळा हे गाणे कुठं लोळून आलं तू? बघितलं का, ह्याला बाहेर सोडलं. सकाळ सकाळ आम्ही रोज बाहेर सोडतोय आणि हा कुठं लोळायला गेला असेल. हे बघा पूर्ण अंग काळा करून घेतलं या पोराने. काय करावं याला आता? अरे देवा, कुठं लोळायला गेलता बाबू तू? बघू इकडं. अगं अगं अगं, पूर्ण म्हणजे पूर्ण काळा झालाय. हे बघा पूर्ण पाठीतलं काळा सगळं आणि ते तोंड पूर्ण तोंड काय ग, काय बोलावं याला? हा असं करतात का गुब्बू? हा बाहेर सोडले की असं घाण करतो सगळं. एवढं तुला स्वच्छ ठेवतो आम्ही. हा येडं कुठलं ते बघा. सोड म्हणतोय आता, सोड बोलू म्हणतो केवढा ना. परत त्याला गरम पाण्याने आंघोळ आंघोळ करावं लागतं. काय ना ते दाखवू नको त्याला. सॉरी सॉरी बाबू. ते बघा कसं बसलं. अगो बाबू नाही दाखवत, नाही दाखवत. नको बाबू त्याला. बरं बरं ठीक आहे चला. बघितलं का कॅमेरा समोर? अगो बाई अगो बाई, लय लाडात येते, लय म्हणजे लय लाडात येते. ते बघा लाड बघा. हा हे गंगाला बघ, तेवढं लोळून आलं तरी त्याला चिपकून बसत. काय ग बाई, खाण गुप्या. ते बघा आता गरम पाण्यात तो उठला ना, भाऊ उठला ना, जायचा आधी त्याला आंघोळ घालूनच जाईल आता. आणि तोच सगळा घाण करून आले ना, तोच व्यायाम व्यायाम चाललंय त्याचं. काय व्यायाम आत्ता चाललंय बाहेर आणि इतका पटपट पटपट कामं उरकले ना, बापरे, म्हणजे काय सांगायलाच नको. तरी उरकत नाही, जास्त उरकत नाही, सगळं झालं काम. एक कार्यक्रमाला जायचं आहे, महिला मंडळाचा कार्यक्रम आहे. तर मी एक आहे त्यात इन्व्हिटेशन, त्यामुळं मला जायचं आहे. आणि हा ड्रेस काढले असे हिरवा घालायला. आता इस्त्री केलं आहे. आणि कॉटन ड्रेस कसं असतं, खूप बापरे खूप म्हणजे खूप असे खराब होऊन जातात, म्हणजे असे चुरगळल्यासारखं होऊन जातात. मग ते पण पटकन इस्त्री केलं आहे. म्हटलं आता एकदाच घातले होते मी, जेव्हा नवीन घातले होते ना, म्हणजे नवीन घेतले होते ना, सॉरी, तेव्हा एकदाच घातले होते, नवीन वर्षातच घेतले होते, तेव्हाच एकदा घातलेला ड्रेस. आता म्हटलं आज घालावं. हे बघा गाईस, आवरले मी आत्ता. बापरे इतके पटपट पटपट आवरले ना. माझे फ्रेंड येतात मला सोडवायला. आता येताना बघू आता कसं यायचं काय वगैरे. आता ऑलरेडी खूप उशीर झाला आहे बघा. असे आवरले आणि सिंपल असतो मला. आणि आज उन्हाळ्यात आहे ना, मला कॉटन ड्रेस आवडतात. आणि मला ना उन्हाळा असो काय असो काय माहीत नाही, आता हल्ली म्हणजे नाही का अशी खूप छान असे सुटसुटीत आणि लूज आहे माझे ड्रेस. हा पूर्ण असे लूजसारखा असे आवडतात मला. आणि बरं वाटतं असे अंगात आहे का नाही. हे बघा असा ड्रेस आहे हा. आई चल जाऊ का गं? जाऊ. आई करते नाश्ता आणि मी जाते. येते लवकरच येते. मी जेवायला नाही आहे, सांगितलं नाही का तुला काल? जेवायला पण नाही आहे. आईचं लक्षातच नाही. मग जेवायला पण नाही आहे मी. आपला कार्यक्रम आपण आता हा खूप छोट्या स्तरावर घेतो. आपला जो कार्यक्रम होता मोठ्या प्रमाणात जो आपण आयोजित केला होता केसरीवाड्यावरती, तो हे आत्ताच्या युगामुळे किंवा काही प्राप्त परिस्थिती जरा बिघडल्यामुळे तो थोडा पोस्टपोन करण्यात आला. तर पोस्टपोन म्हणजे आता तो खूप पुढे जाणार होता, म्हणून आपण हा आपला छोट्याखानी कार्यक्रम घेतो. तर यामध्ये ज्या आपल्या सगळ्यांच्या त्याच्यामध्ये ज्या स्वतःच्या कार्यामध्ये खूप उत्साहाने आपला संसार चालवून स्वतःचा उदरनिर्वाह, फॅमिलीचा उदरनिर्वाह करतात अशा एक आपल्या छोट्याशा तळागाळातल्या, पण आज त्यांनी त्यांचं एक अस्तित्व निर्माण केलं, अशा सगळ्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी कोऑपरेट केलं त्याबद्दल थँक्यू. तर आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देते. हे आपले प्रमुख पाहुणे आहेत रामचंद्र शर्माळे म्हणून. त्यांचं खूप मोठं कार्य आहे, म्हणजे मला तर अगदी थोडंसंच माहिती आहे. ते गेले 30-40 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. माझ्या कार्यक्रमाची सुरुवात सरांमुळेच झाली आहे. मला जेवढी शक्य आहे तेवढी मदत केली. बाकी ह्या टीमनी त्यांचं काम केलं. आणि एक विषय सांगतो, आता जो कार्यक्रम आहे मला बोलावलं त्यासाठी धन्यवाद. खूप छान काम करतात मॅडम. आणि म्हणजे मी मॅडमशी दुसऱ्यांदा भेटते आहे, तर मला इतकं बरं वाटतं. आणि वाटत पण नाही त्यांना मी दुसऱ्यांदा भेटते म्हणून. आणि आपुलकीने वगैरे असे खूप प्रेमळ आहेत ते खूप. आणि असे कामं करतात म्हटल्यावर आपण सगळ्यांनी सपोर्ट केलंच पाहिजे. आणि आपल्यासारखे मी लेडीज मेन म्हणजे आपण सगळे एकत्र यायला पाहिजे कार्यक्रमामध्ये. आणि एकाचं 2, दोनाचं 4 हे सगळ्या गोष्टी घडत गेले का अजून आपलं मोठं काहीतरी होईल आपल्याकडनं सगळ्या स्त्रियांकडनं. त्यामुळं मला खूप बरं वाटतं सगळं असे इन्व्हॉल्व होणं वगैरे आवडतं मला. आणि छान वाटतं असं यायला वगैरे. मी पहिल्यांदा आले महिला मंडळाच्या कार्यक्रमासाठी.
हे बघायचं आत्ता आले मी जस्ट. बापरे, रिक्षा पण मिळत नव्हते आणि तरी एक पार चालत आले. तिथे एक रिक्षावाला काका फायनली भेटले. ते म्हणजे त्या हो म्हटलं, मग आले बाबा रिक्षाने. आणि का संस्थात मी कार्यक्रमाला गेले तर इतकं बरं वाटलं तिथं जाऊन. आणि थँक्यू मॅम, तुम्ही मला बोलवल्याबद्दल. आणि काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळत आहेत ना. आणि खूप काही गोष्टी तुम्ही लोक अनुभवलेले आहे म्हणजे संस्था जेव्हा तुम्ही हे केले वगैरे, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाता, अनुभवता. स्त्रियांचं म्हणू नको, फॅमिलीचं म्हणू नको, लहान लहान मुलांचं, तुम्ही शाळेलासुद्धा तुम्ही हे करताय वगैरे. त्यामुळं तुम्हाला खूप अनुभव आहे. काही गोष्टी त्यातनं आपलं आज मला ते ऐकून वगैरे बरं वाटलं वगैरे. तुम्ही खूप काही करताय वगैरे, छान वाटलं, बरं वाटलं मलाही. आणि थँक्यू तुम्ही बोलवल्याबद्दल. व्हिडिओ एंड करते आत्ता इथंच. सगळे झोपलेत, मी पण झोपते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. बाय गाईस, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.